तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ओवेसी यांच्या रॅलीपूर्वी दुकानं बंद करण्याचं आवाहन करण्यात आलंय। बंडखोर उमेदवार समर्थकांनी दुकानं बंद करण्याचं आवाहन केलंय, तर हे आरोप सध्या आता करण्यात येत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या रॅली दरम्यान त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला होता। आज दुसऱ्या दिवशी एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी स्वतः पायी प्रचार रॅली छत्रपती संभाजीनगरात काढतायत। शहरातल्या चंपा चौकपासून ही रॅली सुरू होणार आहे आणि विशेष म्हणजे कालच्या सभेत जेव्हा बोलत होते त्यावेळी आ रहा हूं असा इशारा सुद्धा ओवेसींनी दिला होता। ही दृश्य आपण पाहतोय थेट छत्रपती संभाजीनगर मधली दृश्य आहेत, ज्या ठिकाणी असदुद्दीन ओवेसी आता सध्या पोहोचल्याचं आपण पाहतोय। असदुद्दीन ओवेसी हे स्वतः पायी प्रचार रॅली आता काढणार आहेत। आपले प्रतिनिधी आहेत मोहसिन शेख, थेट आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर मधून जोडले गेलेत। मोहसिन, काय सध्या सुरू झालंय? नक्कीच आपण बघतोय की रॅली जी आहे ती सुरुवात झालेली आहे। इम्तियाज जलील असतील किंवा ओवेसी हे स्वतः या रॅलीत आपल्याला पाहायला मिळत आहेत। ओवेसी चंपा चौकातून या रॅलीला सुरुवात झालेली आहे। कालच्या राड्यानंतर ज्या ठिकाणी राडा झाला होता त्याच्या काही अंतरापासून ही रॅली निघालेली आहे। कालच्या सभेत देखील ओवेसींनी सांगितलं होतं की मैं आ रहा हूं, तिथूनच येणार असं त्यांनी इशारा दिला होता। त्यामुळे आज ही रॅलीला सुरुवात झालेली आहे। पुढे ही रॅली चंपा चौकातून पुढे टप्प्याटप्प्याने जाणार आहे आणि प्रचाराचं नारळ कुठेतरी ओवेसी यांच्याकडून फोडण्यात आलेला आहे। कालच्या सगळ्या राड्यानंतर या सगळ्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे। ओवेसी हे या गल्लीतून प्रत्येक जो रस्त्यावर दिसणारा मतदार आहे त्याला भेटतायत, त्याच्याशी हात मिळवणी करतायत आणि त्यांना भेटण्याचं आणि मतदान एमआयएमला करण्याचं आवाहन देखील करताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे कालच्या या सगळ्या गोंधळानंतर हे आजची रॅली अत्यंत महत्त्वाची समजली जाते। काही वेळापूर्वी या ठिकाणचे बंडखोर विरोधकांनी दुकानं देखील बंद करण्याचा प्रयत्न केला होता। मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो। या पद्धतीने अशा दुकानं हे बघा, आपण बघतो की खाली दुकानं या ठिकाणी सगळ्या बंद आहे, ज्या ठिकाणी ही सगळी रॅली जाते। दुसरीकडे या रॅलीच्या पुढच्या टप्प्यामध्ये पोलिसांचा देखील मोठा एक तुकडी तैनात करण्यात आलेली आहे। दंगा काबू पथक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे सगळी रॅली आपण जर बघितली तर या रॅलीला आज महत्त्व कालच्या राड्यामुळे प्रचंड आलेलं आहे। कालच्या गोंधळानंतर आज कुठेतरी या सगळ्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे आणि स्वतः ओवेसी हे रस्त्यावर उतरलेले आहे आणि रस्त्यावर उतरून ते लोकांना भेटतायत, त्यांच्याशी मतदानाचं आवाहन केला जातोय आणि आपण बघतोय की कालपासून ज्या पद्धतीने एमआयएममध्ये सगळा राडा सुरू होता, या राड्यानंतर आजची ही सगळी रॅली आपल्याला पाहायला मिळते आणि स्वतः ओवेसी या रॅलीत सहभागी झाल्यामुळे मोठी गर्दी देखील त्यांना पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते। आता ओवेसी स्वतः प्रचारात उतरल्यामुळे याचा कितपत एमआयएमला फायदा होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कालच्या ह्या सगळ्या गोंधळानंतर एमआयएममध्ये देखील दोन गटबाजी आपल्याला पाहायला मिळते। उमेदवारी नाकारल्यामुळे अनेक जण नाराज झाले होते। इम्तियाज जलील आपल्या सोबत आहे, त्यांना थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया। इम्तियाज जलील आपल्या सोबत आहे। सर, आज रॅली काढलेली आहे, रॅली काढली, कसा प्रतिसाद? तुम्ही बघा ना कसा प्रतिसाद आहे उसमें। या शहरामध्ये ओवेसी साहेबांना ची जे चाहते आहे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। आपण बघितलं असेल की सकाळपासून लोक त्यांची वाट बघत आहे आणि प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे। आणि इथेच नाही, महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे ओवेसी साहेब जात आहे अनेक ठिकाणी लाठीचार्ज करावा लागला लोकांना कंट्रोल करण्यासाठी। काल गोंधळ झाला होता, त्याचपासून ते निघालेले आहे। काल ओवेसी देखील म्हणाले होते आ रहा हूं आणि त्याच ठिकाणी म्हणजे परिसरातून ही रॅली। ते परिसर नाही आहे, सगळं शहर आमचं आहे। म्हणजे कोणतं या परिसर त्या परिसर नाही, आम्ही शहराचा मेन सगळं भागामध्ये जाणार आहे। ओवेसी साहेबांची कुठे सभा होणार आहे, कुठे पदयात्रा होणार आहे, कारण त्यांना या शहराचा चप्पा माहीत आहे। गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। कालच्या लोक तुम्ही मागणी केली होती, स्वतः पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, दंगलीचा गुन्हा दाखवण्यात आलेला आहे। काय हे स्वाभाविक आहे, आम्ही पोलिसांची वाट बघत आहे की जे मेन आरोपी आहे, जे फोटोमध्ये दिसत आहे, जे कलीम कुरेशी त्याचा मुलगा, त्यांच्या हातात ते बर्फ फोडण्यासाठी जे वापरतो ना आपण, ते त्यांच्या हातात होले मुलांचा, तर आपण त्या ॲक्टप्रमाणे ही केस FIR करायला पाहिजे होतं, ते सेक्शन्सही लावायला पाहिजे होतं, ते त्यांनी लावले नाही। तुम्हाला आमची मागणी आहे
आम्ही आज त्यांना अरेस्ट नाही करण्यात आली तर आम्ही उद्या पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन आम्ही धरणं आंदोलन करणार आहे. तुमच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आलेली आहे. 10 पोलीस कर्मचारी तुमच्या हे की माझ्या सुरक्षेच्या बाबतीत नाही आहे. तुम्ही हे गुंडांना आवरा. हे गुंड लोकांना तुम्ही जोपर्यंत आवरत नाही, माझ्या सुरक्षा माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहे त्यांनाही अशाच प्रकारच्या गुंडगिरीचा दररोज सामना करावा लागत आहे. तुमच्याकडे बेमानीचे 2 नंबर धंद्याचे पैसे आहे म्हणून तुम्ही काही करणार आहे का उसमें? तर मला सुरक्षा देणं हे महत्त्वाचं नाही आहे. हे गुंडांना पोलिसांनी आवरायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आपण बघतोय की इम्तियाज जलील आहे हे म्हणतायत की ज्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे त्यांच्या अटकेची देखील इम्तियाज जलील यांनी मागणी केलेली आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा थोडंसं रॅलीत जाण्याचा प्रयत्न करतो. ओबीसी आहे या रॅलीमध्ये. हे बघा ओबीसी आपण थोडंसं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. हे बघा ओबीसी कशा पद्धतीने लोकांना भेटतायत, लोकांची हात मिळवणी करतायत, स्वतः रस्त्यावर उतरून प्रचार करतात आणि हा त्यांचा पॅटर्न आहे संभाजीनगरचा. जेव्हापासून MIMची एंट्री झालेली आहे तेव्हापासून असुद्दीन ओवैसी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गल्ली बोळामध्ये जातात, लोकांशी हात मिळवणी करतात आणि थेट त्यांच्याशी संवाद साधतात आणि हा प्रचाराचा त्यांचा पॅटर्न गेल्या अनेक वर्षांपासून संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतो आणि त्याचं रूपांतर कुठेतरी मतामध्ये देखील होताना अनेकदा MIMला याचा फायदा झाल्याचा देखील पाहायला मिळतो. मुस्लिम बहुल भाग आहे, त्या बहुल भागामध्ये आपण बघितलं तर ओबीसी बंधूंची मोठी क्रेज आहे आणि त्यामुळेच ते मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. सकाळपासून चंपा चौकातून ही रॅली सुरुवात झालेली आहे आणि या रॅलीत स्वतः ओबीसी हे मैदानात उतरलेले आहे. काल जो सगळा राडा झाला होता त्या राड्यानंतर कुठेतरी MIMमध्ये जी 2 गटबाजी झाली होती ती गटबाजी ज्या पद्धतीने सगळ्या नाराजी गटबाजीची चर्चा होती ती कुठेतरी पुसून काढण्याचा हा प्रयत्न आहे असं देखील बोललं जातं आहे. आता ही रॅली पुढे टप्प्याटप्प्याने जात आहेत आणि स्वतः ओबीसी या सगळ्या रॅलीत उतरून लोकांच्या भेटीगाठी घेतात आणि सगळं हा मुस्लिम बहुल भाग आहे. आपण जर गेल्या वेळेसचा विचार केला तर तब्बल 25 उमेदवार म्हणजे नगरसेवक संभाजीनगरच्या महानगरपालिकेत निवडून आले होते आणि त्यामुळे यावेळी देखील ही जी आकडा आहे तो कायम ठेवण्याचा प्रयत्न MIMकडून असणार आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीने थेट रस्त्यावर उतरून मुस्लिम बहुल भागामध्ये जाऊन अशा पद्धतीने प्रचाराचा हा पॅटर्न आहे आणि तो पॅटर्न गेल्या काही वर्षांपासून जेव्हा लोकसभा असेल विधानसभा असेल प्रत्येक निवडणुकीत ओबीसी बंधू हे अशा पद्धतीने पॅटर्न राबवताना पाहायला मिळतात. आपण पुन्हा एकदा बघण्याचा प्रयत्न करूया. इकडे ओबीसी आहे ते स्वतः सगळ्या लोकांमध्ये जाऊन मिसळून अशा पद्धतीने मतं मागण्याचा प्रयत्न करतात आणि जिथे जिथे ओबीसी जातात त्या सगळ्या भागामध्ये गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते. पोलिसांनी बघा अशा पद्धतीने सगळ्या दोऱ्या लावून बॅरिकेड लावून या ठिकाणी सगळा बंदोबस्त ठेवलेला आहे आणि ओबीसींचं ठिकठिकाणी स्वागत देखील आपल्याला होताना पाहायला मिळतं. जोरदार स्वागत केलं जातं आहे. लोक अक्षरशः सगळे रस्त्यावर उतरलेले आहे. त्यांच्या हा सगळा जो भाग आहे तो सगळा मुस्लिम बहुल भाग आहे आणि ह्या मुस्लिम बहुल भागामध्ये स्वतः ओबीसी अशा पद्धतीने रस्त्यावर उतरतात आहेत. इम्तियाज जलील देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे. काल प्रचंड राडा झाला होता. या राड्यामुळे MIM जो आहे तर काल चर्चेत आला होता. 2 गटबाजी पाहायला मिळत होती. ज्या लोकांना उमेदवारी मिळाली नाही ते नाराज गटाकडून या ठिकाणी अशा पद्धतीने बघा लोक प्रचंड गर्दी करतात. त्यांच्याशी हात मिळवण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. यात आपण जर खास बघितलं तर तरुणांची मोठी संख्या आहे. मुस्लिम बहुल भागामध्ये तरुण जे आहे मोठ्या प्रमाणातले ते गेल्या काही वर्षात वोटर जो आहे मुस्लिम तरुणांचा तो झुकताना ओबीसींच्या बाजूने. म्हणजे एक जर विचार केला तर MIM म्हणजे ओबीसी असा सगळा हा प्रचार आपल्याला तर आणि त्यामुळेच ओबीसींची ही सगळी क्रेज या ठिकाणी संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीने दुकानात जायचं हे बघा अशा ह्या सगळ्या तरुणांची हात मिळवणी करायची हा ओबीसींचा प्रत्येक निवडणुकीतला पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच पॅटर्न यंदाही महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी कायम ठेवलेला आहे. त्यामुळे मोठी गर्दी देखील झालेली आहे. आता हे बघा हे अशा पद्धतीने जर गल्लीबोळी जी आहे मुस्लिम बहुल भागातील त्या ठिकाणी ओबीसी जातात. लहान मुलं असतील महिला असतील त्यांना सलाम करणे, इथल्या लोकल गोष्टी आहेत त्यांच्याशी चर्चा करणे आणि या सगळ्यात माध्यमातून ते या सगळ्या मतदारांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करतात आणि हाच पॅटर्न लोकसभा निवडणुकीत आपण पाहिला होता, विधानसभा निवडणुकीत पाहिला होता. आताही ओबीसी अशा पद्धतीने आता
काल देखील ओवीसींची संभाजीनगरमध्ये जाहीर सभा झाली. यानंतर त्यांचे छोटे बंधू अकबर ओवीसी यांची सभा देखील संभाजीनगरमध्ये होणार आहे. त्यामुळे मुस्लिम बहुल भाग मोठ्या प्रमाणात संभाजीनगरमध्ये आहे. संभाजीनगरचं राजकारण जर बघितलं तर 25 ते 27 असे वार्ड आहे ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल मतदारांची संख्या मोठी आहे. आणि हाच पॅटर्न लक्षात घेता हे दोन्ही बंधू अशा पद्धतीने थेट रस्त्यावर उतरून लोकांशी भेटागाठी करून आणि आपल्याकडे हे सगळं मतदार कसं ओढता येईल यासाठी प्रयत्न करतात. आणि हाच पॅटर्न आपल्याला यावेळेस देखील पाहायला मिळतो. कालच्या ह्या सगळ्या आपण जर एक गोष्ट या रॅलीत पाहिली तर यापूर्वी कधीही ओवीसींच्या रॅलीत एवढा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला नव्हता जो की आपल्याला पाहायला मिळतो. अक्षरशः दोन्ही बाजूने 2 मोठ्या दोऱ्या ज्या आहेत तर ते बांधण्यात आलेले आहे. आणि त्या इतर जे लोक आहेत त्यांना या आतमध्ये किंवा ओवीसींपासून लांब ठेवण्याचा, जवळ येऊ देऊ नये किंवा कालसारखा कोणताही प्रकार घडू नये याची खबरदारी मोठ्या प्रमाणात. हे बघा तरुणांची झुंबड बघा कशा पद्धतीने ओवीसींच्या एक सेल्फीसाठी किंवा हात मिळवण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळेच कुठेतरी हा मुस्लिम बहुल भागातील तरुण गेल्या काही वर्षात ओवीसींच्या MIM पक्षाकडे वळताना पाहायला मिळतोय, मतदान करताना पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा नक्कीच होतो. काल जो सगळा राडा झाला यापूर्वीचा ज्या निवडणुकीचा इतिहास बघितला तर यापूर्वी देखील जेव्हा जेव्हा निवडणूक येतात तेव्हा MIMमध्ये 2 गट पाहायलाच मिळतात. वाद हे काही MIMसाठी नवीन नाही आहे. 2015मध्ये जेव्हा निवडणूक झाली होती महानगरपालिकेची त्यावेळेस देखील बायजीपुरा परिसरात असाच वाद झाला होता. यावेळेस देखील त्याच भागात वाद झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार जो मुस्लिम उमेदवार आहे किंवा MIMमध्ये जो इच्छुक उमेदवार आहे त्याला एवढी खात्री असते की आपण मुस्लिम बहुल भागातून आपण निवडून येऊ शकतो आणि त्यामुळेच आपल्याला MIMकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करतात. आणि जेव्हा उमेदवारी मिळत नाही तर अशा पद्धतीने हा सगळा वाद असेल किंवा नाराजी आहे ती उफळून येत असते. आता ही नाराजी पुन्हा एकदा MIMमध्ये पाहायला मिळाली. काल देखील ओवीसींनी जे महत्त्वाचे जे नाराज उमेदवार होते किंवा पक्षातील नेते नाराज होते त्यांना ताब्यात घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली होती, त्यांच्याशी बातचीत केली होती आणि ती नाराजी देखील दूर केली होती. नासिर सिद्दीकी जे विधानसभा निवडणुकीत MIMकडून निवडणूक लढवत होते त्यांची नाराजी दूर झाली. ते स्वतः काल स्टेजवर पाहायला मिळाले. त्यामुळे अशा पद्धतीने शेवटच्या क्षणी ही सगळी नाराजी दूर करायची आणि उमेदवारांना जवळ करायचं हे ओवीसींचा पॅटर्न आहे. आपण आपल्यासोबत नासिर सिद्दीकी आहे. तुम्ही सहभागी झाला आहे रॅलीमध्ये, नाराजी दूर झाली. नाराजगी एक माणसापर्यंत होती माझी, सर्व पक्षापर्यंत नाही होती. आणि आमचे सर्व श्रेष्ठ नेते जे आहे आम्हाला आदेश दिले आणि आम्ही त्या आदेशाचं पालन करतोय. आम्ही ओवीसींकडे अशी काय जादू आहे की ते शेवटच्या क्षणी सगळ्या नाराजांना एकत्र करतात? नाही, ते जादू नाही आहे, त्यांचे काम आहे. ते जे संविधानबद्दल बोलतोय, ते लोकांसाठी बोलतोय, ते आमच्या मनात आहे आणि आदर आहे आणि करणारच आहे आम्ही त्यांचा आदर. बरं, आता निवडणुकीत सगळे सोबत काम करणार तुम्ही? आम्ही सगळे सोबत काम करणार आणि सुरू केलेलं आहे आजपासून शेवटपर्यंत. आम्ही जोपर्यंत जिंकू नाही तोपर्यंत आम्ही काम करणार पक्षाचा. हे होते नासिर सिद्दीकी, हे विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरलेले होते आणि यांची मोठी नाराजी देखील होती आपण जर बघितली ते. आणि काल ते ही सगळी नाराजी ओवीसींनी दूर केली आणि त्यांना व्यासपीठावर बोलवलं. आणि आता आपण बघितलं तर जेव्हा महानगरपालिकेची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस सर्वात आधी विरोध करणारा व्यक्ती कोण होता तर ते नासिर सिद्दीकी होते. इम्तियाज जलील यांचे फोटो त्यांनी फोडले होते आणि त्या सगळ्यानंतर 2 गट मोठे MIMमध्ये पाहायला मिळत होता. जर नासिर सिद्दीकी जर विरोधात गेले असते तर याचा साहजिकच MIMला मोठा फटका बसला असता. आणि त्यामुळेच काल ओवीसींनी संभाजीनगरला आल्यानंतर पहिलं जे काही काम केलं असेल तर नासिर सिद्दीकी यांची नाराजी दूर केली. आणि या नाराजी दूर केल्यानंतर मोठा एक गट जो नाराज झाला होता तो MIMला येऊन मिळाला आणि मोठ्या प्रमाणात ही नाराजी दूर झालेली आहे. त्यामुळे आता चलो आगे या ठिकाणी मोठी गर्दी ओवीसी यांच्या स्वागतासाठी तरुण अक्षरशः झुंबड करताना इथं पाहायला मिळतात. पोलिसांची दमछाक होते कारण की गर्दी एवढी झालेली आहे आणि या सगळ्या गर्दीत मार्ग काढणं अवघड झालेलं आहे. आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो. ओवीसी स्वतः लोकांशी भेटत आहेत आणि ह्या छोट्या छोट्या गल्ल्या असल्यामुळे साहजिकच गर्दी देखील मोठी झालेली आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर MIMमधले उरले सुरले जे नाराज लोक आहेत किंवा नाराजी ज्यांची आहे त्यांची नाराजी कशी दूर केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जी
मोहसिन, एकंदरीतच आपण अत्यंत सविस्तर असा आढावा आपल्या प्रेक्षकांसाठी घेतलेला आहे. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवरती सध्या पाहतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आता ओवेसींची पदयात्रा सुरू झाली आहे. प्रत्येक घराघरापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत ते जात आहेत, त्यांना अभिवादन करतायत आणि त्यांना आपल्या हाताने सुद्धा हँडशेक त्यांना करताना आपण पाहायला मिळतोय. एका पद्धतीनं ही त्यांच्या प्रचाराची एक स्टाईल आहे, जी प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये ते प्रत्येक वेळी वापरताना दिसत असतात. मोहसिना, धन्यवाद. अगदी सविस्तर अपडेट आपण खरं तर दिली आहे. या संदर्भातले अधिकचेही अपडेट आपल्याकडनं असेच वेळोवेळी जाणून घेत राहू.